वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. समाजशास्त्र इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे. प्रकरण क्रमांक 2 आपण अभ्यासत आहोत. प्रकरणाचं नाव आहे पाश्चिमात्य आणि भारतीय समाजशास्त्रज्ञांचे योगदान. यामध्ये प्रमुख 2 उपघटक आहेत: पाश्चिमात्य समाजशास्त्रज्ञांचा परिचय आणि भारतीय समाजशास्त्रज्ञांचा परिचय. यामध्ये समाजशास्त्रज्ञ कोण कोण आहेत ते आपण आता पाहूया. पाश्चिमात्य समाजशास्त्रज्ञांच्यामध्ये ऑगस्ट कॉम्ट, एमिल डर्खाइम, कार्ल मार्क्स यावरील व्हिडिओ लेक्चर पूर्ण झालेले आहेत. ते या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही पाहू शकता. आज आपण भारतीय समाजशास्त्रज्ञांचा परिचय करून घेणार आहोत. त्यामध्ये डॉक्टर G.S. घुरिये यांचा परिचय आपण करून घेणार आहोत. त्यांचा कालखंड आहे 1893 ते 1983. डॉक्टर G.S. घुरिये हे भारतीय समाजशास्त्रज्ञ आहेत. भारतीय समाजशास्त्रज्ञांचा परिचय आपण करून घेऊया. समाजशास्त्र आणि सामाजिक मानववंशशास्त्र हे दोन्ही विषय भारतात ब्रिटनमधून आले. आता पहा, लक्षात घ्या, समाजशास्त्र हा विषय आणि सामाजिक मानववंशशास्त्र हे दोन्ही पण ब्रिटन मधून आलेले आहेत. जे ब्रिटिश अभ्यासक भारतात राहिले आणि नंतर जे भारतीय अभ्यासक ब्रिटन आणि अमेरिकेत शिक्षणासाठी गेले त्यांनी हे दोन्ही विषय भारतात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. म्हणजे ब्रिटिश लोक भारतात राहिले, अभ्यासासाठी ते भारतात राहिले आणि भारतातले काही लोक ब्रिटनमध्ये किंवा अमेरिकेमध्ये शिक्षणासाठी गेले. या कारणाने हे 2 विषय आहेत भारतात अभ्यासासाठी आलेले आहेत, समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्र ते सामाजिक दृष्टीने. 1919 मध्ये मुंबई विद्यापीठात, आता 1919ची घटना आहे, मुंबई विद्यापीठामध्ये पॅट्रिक गेडेस यांच्या मार्गदर्शनाखाली समाजशास्त्र विभाग स्वतंत्रपणे सुरू झाला. 1919ला हा स्वतंत्र विभाग सुरू झाला समाजशास्त्राच्या अभ्यासाचा. तेव्हापासून भारतात समाजशास्त्राला एक स्वतंत्र विद्याशाखा म्हणून दर्जा मिळाला. म्हणजे 1919 पासून समाजशास्त्राचा अभ्यास सुरू झाला भारतामध्ये आणि एक स्वतंत्र अभ्यासाची शाखा म्हणून दर्जा मिळाला. त्यानंतर मात्र भारतीय समाजशास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्नांमधून भारतात हे शास्त्र विकसित होत गेले आणि मग हळूहळू त्यामध्ये अभ्यास सुरू झाला. भारतीय आणि ब्रिटिश या समाजशास्त्रज्ञांनी अभ्यास केलेला आहे आणि ते एक शास्त्र म्हणून विकसित झाले. ज्यांनी भारतात समाजशास्त्रीय अभ्यासाचा पाया रोवला त्यामध्ये प्रामुख्याने कोण कोण होते, पाया रोवलेला कोण कोण आहेत समाजशास्त्रज्ञ ते पाहूया. G.S. घुरिये आणि आणखी नावं आहेत ती पाहूया. घुरिये आणि R.K. मुखर्जी, D.P. मुखर्जी, B.N. सील, B.K. सरकार, M.N. श्रीनिवास, A.R. देसाई, इरावती कर्वे, S.C. दुबे इत्यादींचा समावेश होतो. म्हणजे हे भारतीय समाजशास्त्रज्ञ आहेत. नावं लक्षात ठेवा ही. G.S. घुरिये, M.N. श्रीनिवास आणि इरावती कर्वे यांची भारतीय समाजशास्त्राच्या विकासातील भूमिका व योगदान आपण अभ्यासणार आहोत. आता आपण यापैकी 3 समाजशास्त्रज्ञ भारतातले अभ्यासणार आहोत की त्यांनी समाजशास्त्रामध्ये काय अभ्यास केला आहे, काय योगदान आहे त्यांचं. G.S. घुरिये, M.N. श्रीनिवास आणि इरावती कर्वे. चला तर पाहूया. पहिले आहेत समाजशास्त्रज्ञ डॉक्टर G.S. घुरिये. त्यांचा काळ आहे 1893 ते 1983 हा जन्म आणि मृत्यूचा काळ आहे. गोविंद सदाशिव तथा G.S. घुरिये, G.S. म्हणजे गोविंद सदाशिव घुरिये यांना भारतीय समाजशास्त्राचे जनक संबोधले जाते. हे त्यांचं चित्र पहा. हे सगळ्यात महत्त्वाचा वस्तुनिष्ठ प्रश्न आहे. भारतीय समाजशास्त्राचे जनक डॉक्टर G.S. घुरिये. स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय समाजशास्त्राची उभारणी करताना समाजशास्त्रज्ञांची पहिली पिढी त्यांनी तयार केली. म्हणजे 1919ला भारतात अभ्यास सुरू झाला आणि त्यानंतर हे महत्त्वाचे समाजशास्त्रज्ञ आहेत. समाजशास्त्रज्ञांची पहिली पिढी डॉक्टर G.S. घुरिये यांनी तयार केली. यांच्यापासून अभ्यास सुरू झाला. त्यांनी 1952 मध्ये इंडियन सोशलॉजिकल सोसायटी या संस्थेची स्थापना करून, म्हणजे संस्था स्थापन केली त्यांनी 1952 मध्ये डॉक्टर G.S. घुरियेंनी. इंडियन सोशलॉजिकल सोसायटी आणि सोशलॉजिकल बुलेटिन म्हणजे अहवाल या नियतकालिकाची सुरुवात केली. म्हणजे नियतकालिक सुरू केलेलं आहे त्यांनी.
डॉक्टर जी.एस. घुरिये यांच्या लेखनात संकल्पना आणि परिप्रेक्ष्यांची खूप विविधता दिसून येते. विविध बाबींची माहिती आहे त्यामध्ये, वेगवेगळ्या संकल्पना आहेत. त्यांच्या अभ्यासाचा कल हा मुख्यत्वे करून जगाच्या विविध भागातील संस्कृतींच्या उत्क्रांतीचा अभ्यास करणे हा होता. म्हणजे त्यांच्या अभ्यासाचा काय भाग आहे, मग जगामध्ये वेगवेगळ्या संस्कृती, जसं हडप्पा संस्कृती माहिती तुम्हाला, इजिप्शियन संस्कृती, अशा ज्या वेगवेगळ्या संस्कृत्या आहेत, त्या संस्कृती कशी निर्माण झाली, उत्क्रांती कशी झाली, त्याचा अभ्यास हा त्यांच्या महत्त्वाचा भाग आहे. इथे योगदान आहे त्यांचं. त्यांनी विशेष करून भारतातील संस्कृतीचा सविस्तर अभ्यास केला. भारतातील वेगवेगळ्या संस्कृतीचा अभ्यास केला. त्यांनी केलेल्या जाती व्यवस्थेचा अभ्यास हा महत्त्वाचा संदर्भ म्हणून वापरला जातो. जाती व्यवस्थेचाही अभ्यास केलेला आहे त्यांनी. डॉक्टर घुरिये यांचे भारतीय जमातींविषयीचे विश्लेषण, आणि मग त्यांनी जो जाती जमातीचा अभ्यास केला आहे त्याबाबत काय विश्लेषण आहे ते पाहूया. डॉक्टर जी.एस. घुरिये यांनी जमातींचा अभ्यास सामान्य आणि वैशिष्ट्यपूर्ण अशा दोन्ही पद्धतीने केला. म्हणजे जमातींचा अभ्यास दोन पद्धती, एक सामान्य स्थूल मानाने अभ्यास करणं आणि एक बाब तर वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने की विशेष बाबी विचारात घेऊन अभ्यास करणं. अनुसूचित जमातींवरील ग्रंथात त्यांनी ग्रंथ लिहिला. त्या अनुसूचित जमातीवरच्या ग्रंथामध्ये त्यांनी ऐतिहासिक, प्रशासकीय आणि सामाजिक अशा सगळ्या बाबींचा विचार केला. ऐतिहासिक, प्रशासकीय, सामाजिक अशा बाजूंवर भर दिला आहे. तसेच त्यांनी महाराष्ट्रातील महादेव कोळी जमातीचा स्वतंत्र अभ्यास केला. हे जे आदिवासी जमात आहे, महादेव कोळी, या जमातीचा अभ्यास केलेला आहे डॉक्टर जी.एस. घुरिये यांनी. ज्या काळात अनेक प्रस्थापित मानववंशशास्त्रज्ञ व प्रशासक असे मत व्यक्त करत होते की, आता मानववंशशास्त्रज्ञ आणि प्रशासक लोक काय मत व्यक्त करत होते, आदिवासी जमातींची स्वतंत्र ओळख कोणत्याही परिस्थितीत जपली गेली पाहिजे. म्हणजे आदिवासींची जी स्वतंत्र ओळख आहे, आदिवासी म्हणून त्यांची काही संस्कृती आहे, ती जपली गेली पाहिजे. त्याच काळात डॉक्टर जी.एस. घुरिये यांचा आदिवासींवरील प्रबंध प्रकाशित झाला आणि त्या काळातच त्यांचा तो ग्रंथ झालेला आहे प्रकाशित, महादेव कोळी या जमातीचा जो त्यांनी अभ्यास केला तो. त्या दरम्यान वसाहतवादी प्रशासक आदिवासींची अनुसूची बनवत होते आणि मग इंग्रजांचे राज्य होतं, वसाहतवाद होते, आदिवासी लोक कोण आहेत त्यांची यादी केली, अनुसूची बनवत होते सरकारकडून. म्हणजे सरकारी मानववंशशास्त्रज्ञ आदिवासींना संरक्षण देण्याच्या बाजूने होते आणि मानववंशशास्त्रज्ञांना वाटत होतं आदिवासींना संरक्षण द्यावं, अशा पद्धतीचे त्यांचा विचार होता. व राष्ट्रवादी मंडळी त्यांना विरोध करत होती आणि इतर मंडळी मात्र त्यांना विरोध करत होती. राष्ट्रवादी मंडळींच्या मते त्यांना संरक्षण देऊन किंवा त्यांना परिघाबाहेर ठेवून फोडा आणि राज्य करा हीच नीती अंमलात आणली जात आहे. आणि मग काही भारतीयांना वाटत होतं की फोडा आणि झोडा हे राज्य इंग्रजांची नीती आहे, त्याप्रमाणे ते वागतात, की मुख्य प्रवाहापासून त्यांना दूर ठेवलं जात आहे असं त्यांना वाटत होतं. भारतातील विविध भागातील आदिवासींचे हिंदूकरण होण्याची जी एक प्रदीर्घ प्रक्रिया दिसून येत होती, तिचा अभ्यास डॉक्टर जी.एस. घुरिये यांनी केला आहे. की आदिवासी लोक जे आहेत त्यांचं वेगळेपण न ठेवता एक हिंदू बनण्याची जी प्रक्रिया आहे, खूप मोठी प्रक्रिया आहे, त्यांचं हिंदूकरण होण्याची प्रक्रिया आहे, त्याचा अभ्यास त्यांनी केला. घुरिये यांच्या मते गणेश, काली, शिव या आदिवासींच्या दैवतांना आर्यांच्या इंद्र, विष्णू आणि ब्रह्मा यांच्या बरोबरीचे स्थान मिळू लागले. म्हणजे आदिवासी लोक गणपती किंवा काली माता किंवा शंकर भगवान, शिव या देवता मानतात. मग त्याचं साम्य कुठं, जे आर्य लोक आहेत, इतर भारतीय, इंद्र, विष्णू आणि ब्रह्मा यांच्या बरोबरीचं स्थान देऊ लागले. भारतीय समाजातील विविध संस्कृतींची सांगड घालण्यासाठी आत्मवाद, कुलप्रतीकवाद, निसर्गवाद यांचा आधार घेतला गेला. ह्या संकल्पना आहेत वेगवेगळ्या, आत्मवाद, कुलप्रतिवाद, निसर्गवाद, आणि या संस्कृतीची सांगड घातली गेली यांच्या माध्यमातून. त्यातूनच भारतातील जमातींना हिंदू मानले जाऊ लागले, म्हणजे भारतीय जमातींना हिंदू म्हणायला लागले. घुरिये असे म्हणतात की त्यामुळे स्वेच्छेने ते स्वतःला हिंदू संस्कृतीत सामावून घेऊ लागतात. म्हणजे आदिवासी लोक हिंदू संस्कृतीत सामावले जाऊ लागतात. ताना भगत, विष्णू भागवत, आता ही नावं काय आहेत ती पाहूया. ताना भगत, विष्णू भागवत, कबीरपंथी आणि इतर अनेक आदिवासी पुढाऱ्यांनी हिंदू संस्कृती आदिवासींमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे हिंदू संस्कृती आदिवासींमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला यांनी. त्यामुळे अनेक आदिवासी जमाती या स्वतःला हिंदू मानू लागल्या आणि मग आदिवासी सुद्धा स्वतःला हिंदू म्हणू लागले.
डॉक्टर घुरिये यांचे जमातींविषयीचे विश्लेषण हे मुख्यतः त्यांच्या राष्ट्रवादी धारणेचे द्योतक होते. राष्ट्रवादी धारणा आहे त्यांची, त्याचं ते प्रतीक होतं. त्यांच्या मते भारतीय समाजात ऐक्य प्रस्थापित करण्याचे एकमेव महत्त्वाचे साधन म्हणजे जाती आणि जमातींमधील सांस्कृतिक ऐक्य हो. म्हणजे भारतीय समाज एक करायचा असेल, एकात्मता जर दिसायची असेल तर त्याचं साधन काय आहे एकात्मता करण्यासाठी, तर जाती जमातीमध्ये सांस्कृतिक ऐक्य निर्माण झालं पाहिजे. डॉक्टर G.S. घुरिये यांचे भारतातील जाती व्यवस्थेसंबंधीचे विचार. आता जाती व्यवस्थेसंबंधी त्यांनी काय विचार मांडले ते पाहूया. 1932 मध्ये प्रकाशित झालेला डॉक्टर G.S. घुरिये यांचा कास्ट अँड रेस इन इंडिया हा एक ग्रंथ आहे त्यांचा. कास्ट अँड रेस इन इंडिया हा ग्रंथ भारतीय समाजशास्त्रात अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो. हे लक्षात ठेवा, महत्त्वाचा वस्तुनिष्ठ प्रश्न आहे. भारतातील जाती व्यवस्था आणि नातेसंबंध यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी या ग्रंथात ऐतिहासिक, मानववंशशास्त्रीय आणि समाजशास्त्रीय परिप्रेक्ष्यांचा एकत्रितपणे अभ्यास केला. म्हणजे भारतातली जाती व्यवस्था आणि नातेसंबंध कौटुंबिक याचा अभ्यास करण्यासाठी मग त्यांनी वेगवेगळ्या संकल्पना वापरल्यात, ऐतिहासिक, मानववंशशास्त्रीय आणि समाजशास्त्रीय. डॉक्टर G.S. घुरिये यांनी जाती व्यवस्थेचा अभ्यास करताना ऐतिहासिक, तुलनात्मक म्हणजे ऐतिहासिक बाबींचा विचार केला, तुलनात्मक बाबींचा विचार केला आणि एकात्मिक दृष्टिकोनातून विचार केलेला आहे. आंतरविवाह हे जाती व्यवस्थेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य डॉक्टर G.S. घुरिये यांनी मानले. आंतरविवाह म्हणजे जातीचाच विवाह होणं हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यांच्या मते जाती व्यवस्थेचा अभ्यास हा भारतातील बदलत्या वास्तवाच्या संदर्भात केला गेला पाहिजे. पण जाती व्यवस्थेचा अभ्यास करताना समाज बदलत आहे, समाजातल्या काही बाबी बदलत आहे याचा विचार केला पाहिजे. त्यांच्या मते जाती व्यवस्था हा भारतीय सामाजिक आणि राजकीय जीवनातील एक ज्वलंत प्रश्न आहे, धगधगता प्रश्न आहे. कोणता तर जाती व्यवस्था. जाती व्यवस्थेमुळे समाजामध्ये विषमता निर्माण होते, त्यामुळे सामाजिक राजकीय जीवनामध्ये मोठा प्रश्न आहे हा. डॉक्टर घुरिये यांचे जातीविषयक विश्लेषण अधिक विस्तृतपणे 7व्या पाठात दिले आणि याबाबतची अधिक माहिती आपण जेव्हा आपलं 7वं प्रकरण सुरू होईल त्यामध्ये अधिक माहिती आपण घेणार आहोत. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि महत्त्वाची एक सूचना, अनेक विषयांच्या प्रश्नपत्रिका मला जशा मिळत आहेत त्याप्रमाणे मी कम्युनिटी पोस्टमध्ये मी त्या टाकत आहे. तुम्हाला पाहायच्या असतील तर त्या पाहू शकता आपापल्या विषयाप्रमाणे. अभ्यासासाठी शुभेच्छा.